आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची पण तयार केली, म्हणजे पुढे जात नाही जागा वाटपाची बोलली, एक संघपणा तो टिकट टिकणार तसं नाहीये. गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोसिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली. बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या 12 तारखेला पार्लमेंटचं काम संपेल आणि त्यानंतर सुरू होईल. आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा, एक वाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा, असा या तिन्ही मेजर पक्षामध्ये एकमत आहे. त्याच्यात एक सुधारणा मी सुचवलेली आहे की 3 पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न मागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि डाव्या पक्षाचे जे लोक आहेत, शेतकरी कामगार असतील, शिवसेना असतील, CPM असतील, त्यांना काही जागा त्या ठिकाणी येऊन अकोमोडेट करावे. आमच्या चर्चा जेव्हा सुरू होतील त्यावेळी याचा अंतिम निर्णय होईल. अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार, माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले, बाबाजी मित्रात प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली. त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल. तुम्ही लोकमाजा संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते, तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून? पण आता सरकारच नाही ना. नाही, सरकार नाहीये, पण आता सरकार आल्यावर बघू ना. योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतीये. योजना लाडकी